नमस्कार मैत्रिणींनो, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि तुम्हीही विचार करत आहात का देवी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी काय बरं गोड बनवावं? तर थांबा, हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आणि मी घेऊन आले पारंपरिक पद्धतीची तांदळाची खीर। चला तर लगेचच कृतीकडे वळूया। ही तांदळाची खीर करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तांदूळ भिजायला घालायचा आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने करतोय त्यामुळे कोणताही शॉर्टकट इथं आपण वापरणार नाही। इथं 4 मोठे चमचे मी इंद्रायणी तांदूळ घेते। तुम्ही कोणत्याही प्रकारचा सुगंधी असा आणि बारीक तांदूळ वापरला ना तरीही चालणार आहे, त्याची खीर खूप छान होते। आता 4 चमचे तांदूळ म्हणजे पाव वाटी तांदूळ झालेला आहे, तो मी धुवून घेते आणि त्यानंतर पाण्यामध्ये हा अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण इकडे गॅस सुरू करू आणि दूध आटायला ठेवूया। आता काय होतं, शहरात जे दूध मिळतं ना ते इतकं असं घट्टसर नसतं, त्यामुळे प्रत्येक खिरीच्या रेसिपीच्या वेळेस आपल्याला हे दूध थोडंसं असं आटवून घ्यावंच लागतं। गावाकडे जे दूध असतं ते असताना छान घट्ट असं असतं, त्यामुळे ते नाही आटवून घेतलं तरी पण चालतं। इथं बघा 1 लिटर दूध मी गॅसवरती ठेवलं होतं, त्याला एक उकळी आली। आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे ना, त्याचं पाऊण लिटर दूध होईपर्यंत हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे। फक्त अधूनमधून असं ढवळत राहायचं। इथं तुम्हाला कमी झालेलं दिसतच असेल थोडंफार, तरी अजून हे आटणारच आहे। तोपर्यंत आपण जे तांदूळ भिजत घातले होते ते मिक्सरमधून दळून घेऊया। इथे बघा तांदूळ असे छान फुलून आलेत, अर्धाभर तास झालेला आहे तांदूळ भिजू घालून। आता याच्यातलं सगळं पाणी निथळून घेते आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घालून थोडे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। जास्त बारीक याचं पीठ बनवायचं नाही, थोडे जाडसरच वाटायचे। आणि ज्यांनी कोणी अगदीच असे बारीक बारीक तांदूळ वापरलेत ना त्यांनी वाटून घ्यायची काहीच गरज नाही। तांदूळ वाटून झालेत, आता कढईमध्ये चमचाभर तूप घातले। ही तांदळाची भरड या तुपामध्ये घालूया आणि परतून घेऊया आपण। मी आधी जेव्हा खीर करायचे ना त्यावेळेस डायरेक्ट दुधामध्ये तांदूळ घालायचे, तेव्हा ती खीर इतकी स्वादिष्ट बनायची नाही। पण जेव्हापासून अशा प्रकारे तुपामध्ये मी तांदूळ परतून घ्यायला लागले ना तेव्हापासून खिरीची चव अगदी दुपटीने वाढली आहे। तुम्ही पण करून बघा। आता 1 मिनिट भरासाठी हे तांदूळ तुपावरती छान परतून घेतले। त्यानंतर हे उकळलेलं दूध याच्यात घालायचे। दूध घालताना उकळलेलंच असलं पाहिजे, लक्षात ठेवायचं। आता तांदूळ दूध व्यवस्थित असं ढवळून घेऊया। हा तांदूळ दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। गुठळ्या वगैरे थोड्याफार ज्या काही झाल्या असतील ना त्या पण मोडून घ्यायच्या आणि हे आपल्याला शिजत ठेवायचंय असंच। छान सुगंध यावा या खिरीला म्हणून मी 3-4 केशरच्या काड्या घालते इथं, पण हे ऐच्छिक आहे, कोणाला घालायचं नसेल त्यांनी नाही घातलं तरीही चालणार आहे। आता बघा एकदम पातळ आहे, पण जसं जसं तांदूळ शिजत येतो ना तशी ही खीर छान दाटसर होते। दहा मिनिटांनंतर बघा इथं थोडंफार आटलेलं दिसत आहे दूध तुम्हाला। तांदूळही थोडाफार शिजला गेलेला आहे। फक्त ना अधूनमधून आपल्याला हे ढवळत राहायचे, नाहीतर काय होतं मग कढईला खालून लागू शकतं। सुरुवातीपासून ते आतापर्यंत साधारण 16-17 मिनिटांनंतर मंद गॅसवरती मी ही खीर शिजवून घेतली आहे। इथं छान दाटसरपणा आलेला आहे आणि तांदूळ एकदम व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे। आता तांदूळ एकदम मऊ शिजला गेला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं। तांदूळ पूर्णपणे शिजला गेल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर पाव वाटी साखर मी इथं घातलेली आहे। आपण जे तांदळाचं दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे ना याच्यासाठी एवढी साखर पुरेशी होते, अगदी परफेक्ट गोडवा येतो एवढ्या साखरेने खिरीला। तर अजून 5 ते 6 मिनिटांसाठी आपल्याला ही खीर शिजू द्यायची आहे। फक्त इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, साखर घालताना ती सगळ्यात शेवटी घालायची, म्हणजे साखर घालायच्या अगोदर जो तांदूळ आहे ना तो पूर्णपणे दुधामध्ये मऊ असा शिजला गेला पाहिजे।
कारण एकदा का साखर घातली का मग तांदूळ शिजत नाही, त्यामुळे तो आधीच शिजू द्यायचा आणि मग साखर घालायची. इथं बघा आपली खीर बऱ्यापैकी तयार होतच आलेली आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये छान सुगंध येण्यासाठी आणि खूप छान अशी चवही येण्यासाठी थोडीशी वेलची पूड घालायची आहे. अर्धा चमचा वेलची पावडर घातली. त्यानंतर तुपामध्ये तळून घेतलेला सुका मेवाही घातलेला आहे. काजू, बदाम, पिस्ता आणि थोड्याशा चारोळ्या घातल्या मी इथं. आता ही खीर अजून एकदा ढवळून घ्यायची आहे, म्हणजे सगळी जिन्नस खिरीमध्ये व्यवस्थित मिसळली गेली पाहिजेत. तुम्हाला माहितीच असेल, तांदूळ आणि दूध हे दोन्ही सात्विक पदार्थ असल्यामुळे तांदळाची खीर जास्त करून देवाच्या नैवेद्यामध्ये वापरली जाते, देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेली जाते. इथं बघा कन्सिस्टन्सी किती छान आलेली आहे. परफेक्ट अशी आपली खीर इथं बनून तयार झालेली आहे. आता आपण लगेचच ही खीर वाढायला घेऊया. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 4 वाट्या इतकी ही तांदळाची खीर बनून तयार होते. जशी जशी थंड होईल ना तशी ही खीर घट्ट होते. त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अगदी वाढायच्या वेळी ना याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं, परत गरम करून घ्यायची, म्हणजे याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी ॲडजस्ट होते. तर ही तांदळाची खीर चपातीसोबत, पुरीसोबत किंवा अशीही खायला खूप छान लागते. गरमही छान लागते, थंड करूनही छान लागते. मला तर दोन्हीही प्रकारची खीर आवडते, गरम आणि गार. तुम्हाला कोणत्या प्रकारची तांदळाची खीर खायला आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपली रव्याच्या खिरीची रेसिपी अजून तुम्ही बघितली नसेल तर तीही बघून घ्या. खूप स्वादिष्ट आणि झटपट होणारी अशी ती पण रेसिपी आहे. आजची तांदळाची खीर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतची बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात आधी येतील. भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.